श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 9. पुरुषोत्तम मासातील व्रते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सुदैवाकडून दुःखाच्या भरात का असेना पण महिनाभर उपवास घडला. सतत पावसात पाण्याने भिजल्याने शुद्ध पाण्याचे स्नान घडले आणि शोकमग्न अवस्थेत देवाचा धावा केल्याने अनायासे श्री विष्णूंची साधना झाली. ती विशेषतः अधिक मासात झाली. त्यामुळे पुत्र शुकदेव पुन्हा जिवंत झाला. म्हणून या महिन्यात एक दिवस जरी उपवास घडला तरी मनुष्याला वैकुंठात स्थान मिळते. या मासातील व्रताचे पुण्य इतर महिन्यांपेक्षा जास्त असते. अशा प्रकारे श्री विष्णूंनी अधिक मासाचे महत्त्व विशद करून ते अंतर्धान पावले. त्यानंतर सुदेव पुत्र शुकदेव व पत्नी गौतमीसह स्वगृही आला. जेव्हा जेव्हा अधिक मास येईल तेव्हा तेव्हा त्याने स्नान दान उपवास केले. त्या पुण्याने तो वैकुंठात गेला. काही वर्षांनी तो पुन्हा पृथ्वीवर जन्माला आला. तो तूच आहेस. गुणसुंदरी हीच गतजन्मीची गौतमी आहे. शुकदेव पण स्वर्गातून पोपटाच्या जन्माला आला. अरण्यात त्याने तुला संसारात रमू नकोस असे सावध केले. त्याने म्हटले होते की ऐहिक सुख क्षणभंगूर आहे, हे ओळखून तू हरिभक्ती कर. अशा प्रकारे वाल्मिकींनी दृढधन्वाचे समाधान केले. दृढधन्वा म्हणाला, हे महर्षी, अधिक मासाची अधिक माहिती आणखी सांगा. ऋषी म्हणाले, तू विचार, मी सांगतो. दृढधन्वा राजाने विचारले, अधिक मासात कोणाची पूजा कशी करावी हे सांगावे. त्यावर श्री वाल्मिकी ऋषी म्हणाले, श्री लक्ष्मीने श्री विष्णूंना असाच प्रश्न विचारला होता. तेव्हा विष्णू म्हणाले होते, अधिक मासात स्नान दान नामजप तर्पण देवपूजा नित्य करावी. जमिनीवर झोपावे. अनारशाचे वाण द्यावे. अन्नात तेल वर्ज्य करावे. नखे केस कापू नये. भोजनात एकच पदार्थ खावा. तेला तुपाचा दिवा अर्पण करावा. मेहून जेवू घालावे. एक धान्य रोज त्याग करणे. आवळ्याचे उटणे अंगाला लावावे आणि जेवावे. एकभुक्त राहावे. दिवसात काही काळ मौनव्रत करणे. तीळ विडा धान्याचे दान करावे. सोने द्यावे. सौभाग्यवान द्यावे. कोणाकडे काहीही न मागता जे काही देईल ते खावे. फक्त संध्याकाळी जेवावे. श्री राधाकृष्णांची पूजा विधिवत करावी. पूजास्थळी तांदुळाचे अष्टदळ कमळ काढावे. त्यावर मातीचा किंवा धातूचा स्वच्छ घट ठेवावा. पितांबराने झाकून तांब्याचे ताम्हण ठेवावे. त्यावर श्री राधाकृष्णांची प्रतिष्ठापना करावी. पूजा नित्य करावी असे श्री विष्णूंनी श्री लक्ष्मीला सांगितले. इति श्री अधिक महात्म्य कथासार अध्याय 9 समाप्तम.